नमस्कार मित्रांनो, कथांगण या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मुंबईच्या समुद्रकिनारी रात्री 12:30 वाजता एक 25-26 वर्षाची तरुणी जीवाच्या आकांताने धावत होती. तिच्या डोक्यावर जखम होऊन त्यातून बहाबहा रक्त वाहत होते. त्या जखमेमुळे व ती धावून थकल्यामुळे तिच्या तोंडातून आवाज बाहेर येत नव्हता. एवढ्या रात्री त्या सुनसान समुद्रकिनारी तिला मदतीसाठी कोणी भेटणं मुश्किल होतं. तिच्या शरीरातील त्राण आता निघून जात होते. समुद्रकिनाऱ्यापासून दूर असलेल्या रस्त्यावर तिला पोलिसांची गस्त घालणारी गाडी दिसली. तिच्या जगण्याच्या आशा परत जागृत होऊ लागल्या. ती जीवाच्या आकांताने ओरडणार तोच मागून एक धारदार कुऱ्हाड तिच्या डोक्यात घुसली व ती जागेवरच गतप्राण झाली. तो मृतदेह खांद्यावर घेऊन एक व्यक्ती निवांत तेथून निघून गेला. समुद्राच्या एका लाटेने वाळूवरील रक्त आपल्यात सामावून घेतलं. दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता पोलीस स्टेशनच्या बाहेर गर्दी जमली. PSI कांबळे त्या गर्दीतून वाट काढत पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले. बाकड्यावर 2-3 बायका धायमकून रडत होत्या व काही व्यक्ती हवालदार बेसे यांच्याकडे तक्रार नोंदवत होते. PSI कांबळे तिथे येताच हवालदार बेसे यांनी खुर्चीतून उठून त्यांना कडक सॅल्यूट ठोकला. PSI कांबळेंनी काय केस आहे अशी विचारणा बेसे यांना केली. तोच त्यातील एक व्यक्ती PSI कांबळेंना म्हणाला, साहेब, माझी मुलगी स्मिता काल रात्रीपासून गायब आहे. असं म्हणून ती व्यक्ती रडू लागली. PSI कांबळेंनी त्यांना पाणी पिण्यास देऊन धीर दिला व सविस्तर प्रकरण सांगा असे सांगितले. तो व्यक्ती थोडं शांत होऊन बोलू लागला, साहेब, माझी मुलगी स्मिता इथे मुंबईत कॉलेजमध्ये MBA करते. आमचं गाव रत्नागिरी आहे, त्यामुळे ती इथेच मुंबईमध्ये रूम करून राहते. कॉलेजला मे महिन्यात सुट्टी असल्याने ती रात्री बसने रत्नागिरीला येणार होती. रात्री 10:30ची बस होती. मी तिला रात्री 9:45 वाजता फोन केला होता. तेव्हा ती म्हणाली की मी सामानाची आवरावर करते आहे, ती करून मी बस स्टँडवर जाणार आहे. आमचं असं संभाषण झाल्यावर मी फोन कट केला. रात्री 11 वाजता मी तिला बसमध्ये बसले का म्हणून फोन केला, परंतु तिने फोन नाही उचलला. मी अनेक वेळा फोन केला पण तिने काही उत्तरच नाही दिले. मला वाटले ती फोन सायलेंट करून बसमध्ये झोपली असेल. बस पहाटे 4 वाजता रत्नागिरीमध्ये येणार होती. मी 4 वाजता रत्नागिरी बस स्टॉपवर पोहोचलो व बस आली, परंतु माझी मुलगी त्यात नव्हती. मी परत तिला फोन केला, परंतु तिने फोन नाही उचलला. मला वाटलं ती नंतरच्या बसने येणार असेल, म्हणून मी बस स्टॉपवर पुढची मुंबईहून बस कधी येणार आहे हे विचारलं. परंतु त्यांनी सांगितलं की पुढची बस मुंबईहून दुपारी 2 वाजता येणार आहे. मला काळजी वाटायला लागली. मी घरी आलो व सर्व घटना घरात सांगितली. मग आम्ही मुंबईला येण्याचा निर्णय घेतला. आमच्यासोबत आमच्या भावकीतले लोकही आले. मी ती राहत असलेल्या रूममध्ये गेलो तर त्या रूमचा दरवाजा उघडाच होता व तिचा मोबाईलही टेबलवरच होता, परंतु माझी मुलगी तिथे नव्हती. असं म्हणून ते परत रडायला लागले. तुम्ही तिच्या मैत्रिणींना फोन करून नाही विचारलं का? PSI कांबळेंनी प्रश्न केला. हो, तिच्यासोबत राहणाऱ्या 2 मैत्रिणींचा नंबर आमच्याकडे होता. मी त्यांना फोन केला, परंतु त्या म्हणाल्या की आम्ही 4 दिवसांपूर्वीच गावी आलो आहे. तिची MBAचे प्रोजेक्ट सबमिट करायचे असल्याने ती नंतर गावी जाणार होती. साहेब, माझ्या मुलगीला शोधून काढावं, असं म्हणून तो व्यक्ती PSI कांबळेंच्या पायावर डोकं ठेवून रडू लागला. PSI कांबळेने त्याच्या खांद्याला धरलं व त्यांना धीर देत म्हणाले, काळजी नका करू, आम्ही लवकरात लवकर तुमच्या मुलगीला शोधून काढू. आमच्यावर विश्वास ठेवा. अजून थोडी माहिती घेऊन PSI कांबळेंनी त्यांचा निरोप घेतला. ते सर्वजण गेल्यावर PSI कांबळे आपल्या फौजफाट्यासह स्मिता राहत असलेल्या बंगल्याबाहेर आले. आधीच 2 पोलीस हवालदार तिथे हजर होते. त्या बंगल्याशेजारी अनेक घरे व बंगले होती, म्हणजेच तो बंगला सामसूम जागेवर नव्हता. PSI कांबळे त्या बंगल्यात गेले. तेथील वस्तू या व्यवस्थित होत्या. स्मिताचा मोबाईल तिथेच होता असं तिचे वडील म्हणाले होते. तो मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला होता. तो मोबाईल होता व स्मिताची कपडे भरून ठेवलेली बॅग ही त्या बंगल्यातच होती. पोलिसांनी सर्व बंगला तपासला, मात्र काही संशयास्पद त्यांना आढळलं नाही. ते शेजाऱ्यांशी बोलून परत पोलीस स्टेशनमध्ये आले. तिच्यासोबत राहणाऱ्या मुलींनाही चौकशीसाठी पोलिसांनी बोलून घेतलं होतं. त्या बाहेरगावी असल्याने दुपारी 4-5 वाजता पोलीस स्टेशनमध्ये हजर झाल्या. PSI कांबळेने सर्व मुलींशी बोलून त्यांना काही वेळाने परत पाठवलं. पोलीस स्मिताचा फोटो घेऊन बाहेर तपास करत होते, पण स्मिताचा काहीच पत्ता लागत नव्हता. हवालदार भिसेंनी PSI कांबळेंना आपली शंका बोलून दाखवली. ते म्हणाले, साहेब, या स्मिताच्या बंगल्याचे सर्व सामान व्यवस्थित आहे. कदाचित प्रेम प्रकरणातून पळून गेली नसेल ना, आणि जाताना गडबडीत ती मोबाईल न्यायचा विसरली असेल तर? नाही भिसे, तिच्या कॉलेजमध्ये व तिच्या रूममेटकडून माहिती मिळाली की स्मिता ही हसतमुख स्वभावाची होती, हुशार होती, पण ती प्रेम संबंधात नव्हती. म्हणजे तिचं कुणाशीही प्रेम प्रकरण चालू नव्हतं. आपला अभ्यास बरा आणि आपण बरं या तत्वाने चालणारी ती मुलगी होती. आणि मोबाईलमध्ये तसं काय आढळून आलेलं नाही. किडनॅपिंगची शक्यताही नाकारता येत नाही, परंतु त्यातही शंका आहे, कारण तिच्या घरासमोर रहदारीचा रस्ता आहे. त्यामुळे रहदारीच्या ठिकाणाहून किडनॅपिंग होताना
कोणीतरी पाहिलं असतं व किडनॅपिंग होताना स्मिताने बचावासाठी काहीतरी प्रतिकार केला असता, आरडाओरड तरी केली असती. परंतु शेजाऱ्यानं तसे काहीच संशयास्पद ऐकू आलं नाही. ती बस स्टॉपकडे तर गेली नाही, कारण ती घरातून बाहेर पडली असती तर घर लॉक केलं असतं व मोबाईलही सोबत नेला असता. पण तसे काहीच नाही. त्यामुळे ही केस खूप कॉम्प्लिकेटेड झाली आहे. पोलीस 7-8 दिवस तपास करत होते, मात्र स्मिताचा काहीच पत्ता लागत नव्हता. तिचे घरातील लोक येऊन विचारत होते आणि निराश हाताने परत जात होते. हळूहळू फायलींच्या ओझ्याखाली ही केस फाईल दबून जात होती. अचानक एके दिवशी पोलीस स्टेशनमधला फोन वाजला. पुढील माहिती ऐकताच पोलीस फौजफाटा मुंबईजवळ असलेल्या एका जंगलाबाहेर येऊन थांबला. जंगलाच्या बाहेर कडेला एका महिलेचे प्रेत पडले होते. काही जंगली श्वापदांनी ओढून ते प्रेत जंगलाबाहेर आणलं होतं. शरीराची तर पूर्ण चाळण झाली होती. चेहरा तर ओळखतच नव्हता. पंचनामा करून पोलिसांनी ती बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवली. त्या मृतदेहाच्या अंगावर असणारे कपडे कुठेतरी पाहिल्याचा संशय PSI कांबळेंना आला. ते बुद्धीवर जोर देत होते तोच त्यांना स्मिताची केस आठवली. त्यांनी फाईलमधून स्मिताचा फोटो काढला. त्या फोटोमध्ये जो ड्रेस होता तसाच ड्रेस त्या मृतदेहाच्या अंगावर होता. ही बॉडी स्मिताची आहे याची खात्री पोलिसांना वाटू लागली. परंतु तिचा चेहरा विद्रूप झाल्याने ओळखत नव्हता. त्याने स्मिताच्या आईवडिलांना बोलवून घेतलं व ती बॉडी त्यांना दाखवली. ती बॉडी बघताच ते हादरून गेले. त्या मृतदेहाची अवस्था त्यांना बघवत नव्हती. त्यांना प्रथमदर्शनी स्मिताचा आहे असं वाटत होतं. पण त्यांनी मृतदेहाच्या डाव्या हाताकडे बघितलं व पोलिसांना सांगितलं की ही आमची स्मिता नाही, कारण स्मिताच्या डाव्या हातावर तिच्या नावाचे गोंधन म्हणजेच टॅटू होता. पण या मृतदेहाच्या हातावर तशी काहीच खून नव्हती. आता पोलिसांसमोर या मृतदेहाचे कोडे उभे राहिले होते. त्यांनी खात्रीसाठी DNA टेस्ट केली, परंतु त्यातही तो मृतदेह स्मिताचा नसल्याचे उघड झाले. आता मात्र या गोष्टीची चर्चा समाज माध्यमात होण्यास सुरुवात झाली व पोलिसांवर दबाव निर्माण होऊ लागला. मृतदेहाची ओळख पटण्यासाठी पोलीस पूर्णपणे काम करत होते. इतर पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग कंप्लेंटवरून त्या मृतदेहाची ओळख पडते का पाहत होते, परंतु हाती निराशाच येत होती. तो मृतदेह महिलेचा आहे. तिचे वय 35 ते 38 वर्ष आहे आणि तिच्यावर खुन्याने बलात्कार केला आहे एवढीच माहिती पोलिसांकडे होती. त्यामुळे या महिलेची मिसिंग कंप्लेंट कुठे नोंदवली जाते का याकडे पोलिसांचे लक्ष होते. खबऱ्यांना कामाला लावले होते, परंतु हाती निराशाच येत होती. काही दिवसांनी अजून एका महिलेची मिसिंग कंप्लेंट पोलीस ठाण्यात दाखल झाली. या महिलेचे वय 32 वर्षे होते. ती जॉब करायची. तिचा प्रवास हा ट्रेनने व्हायचा. रात्री काम आटपून घरी यायला तिला 8 ते 8:30 वाजायचे. पण एके दिवशी ती जॉबला गेली ते परत घरी आलीच नाही. घरातील लोकांनी खूप शोध घेतला, पण ती सापडलीच नाही. त्यामुळे त्यांनी शेवटी पोलीस स्टेशनचे दार ठोठावले. या घटनेनंतर पोलिसांवर दबाव वाढत होता. वरिष्ठांकडून व माध्यमांकडून पोलिसांवर प्रश्नाचा भडीमार होत होता. ही केस सोडून अजून बऱ्याच केस PSI कांबळेंकडे तपासासाठी होत्या. त्यामुळे त्यांच्यावर व पोलीस कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत होता. तपास तोडाही पुढे सरकत नव्हता. PSI कांबळे केबिनमध्ये बसले होते व या केसबद्दल विचार करत होते. हवालदार बेसे केबिनमध्ये आले व त्यांनी PSI कांबळेंना सॅल्यूट ठोकला. PSI कांबळेंच्या चेहऱ्यावर चिंता बेसेंना स्पष्ट दिसत होती. साहेब, मला काहीतरी सुचवायचं आहे, हवालदार बेसे म्हणाले. हां, बोला ना बेसे, PSI कांबळे म्हणाले. साहेब, या केसच्या तपासात आपल्या काही हाती लागत नाही. पुढील महिन्यात आंतरराष्ट्रीय संमेलन मुंबई आणि मुख्य म्हणजे आपल्या भागात होणार आहे. त्यामुळे आपल्याला तेथील सुरक्षिततेकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. या केसमध्ये आपल्याला एक माणूस नक्की मदत करू शकतो आणि आत्तापर्यंत त्या व्यक्तीने एकही तपास अपूर्ण ठेवलेला नाही. अनेक कॉम्प्लिकेटेड केसेस त्याने आपल्या बुद्धिचातुर्यावर सॉल्व्ह केलेल्या आहेत आणि ही केसही तो लिलिया सॉल्व्ह करेल यात मला शंका नाही. हे ऐकताच PSI कांबळे हवालदार बेसेंना उत्साहाने म्हणाले, कोण आहे तो? आणि खरंच ही केस सॉल्व्ह होणार असेल तर आपण नक्कीच त्या व्यक्तीची मदत घेऊया. तो इंटेलिजंट व्यक्ती म्हणजे डिटेक्टिव्ह राव, हवालदार बेसे आत्मविश्वासाने म्हणाले. डिटेक्टिव्ह राव? अरे वा, माझ्या हे लक्षातच आलं नाही. मी कधी त्यांना पाहिलं नाही, परंतु अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांचं नाव ऐकलं आहे. अनेक अधिकाऱ्यांनी त्याची प्रशंसा केली आहे. नक्कीच आपण त्यांना भेटूया. असं म्हणून PSI कांबळे हवालदार बेसेंसोबत डिटेक्टिव्ह रावकडे जाण्यास निघाले. समुद्रकिनारे असलेल्या डायमंड स्ट्रीट रोडवरील डिटेक्टिव्ह रावच्या बंगल्याबाहेर पोलीस गाडी थांबली. PSI कांबळे हवालदार बेसे गाडीतून उतरले व रावच्या बंगल्याचे फाटक उघडून आत आले. त्यांनी डिटेक्टिव्ह रावच्या दारावरील बेल वाजवली. एका 70-75 वर्षाच्या वयोवृद्ध माणसाने दरवाजा उघडला व दोघांना आत येण्याची सूचना केली. त्या वयोवृद्ध व्यक्तीने दोघांना सोफ्यावर बसण्यास सांगितले व तो स्वतः मंद पावलांनी तेथील खुर्चीवर बसला. PSI कांबळे त्या व्यक्तीला म्हणाले, आजोबा, आम्हाला डिटेक्टिव्ह राव यांना भेटायचं आहे. त्यांना प्लीज बोलवाल का? त्यावर तो वृद्ध व्यक्ती त्याच्या थरथरत्या आवाजात म्हणाला, काय काम आहे सांगा मला. त्यावर हवालदार बेसे म्हणाले, तुम्ही त्यांनाच बोलवा ना, खूप महत्त्वाचं काम आहे त्यांच्याकडे.
तो वृद्ध व्यक्ती म्हणाला, मी डिटेक्टिव्ह राव. सांगा काम काय आहे तुमचं. हे वाक्य ऐकतात PSI कांबळे व हवालदार भिसे आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले व PSI कांबळे म्हणाले, काय तुम्ही डिटेक्टिव्ह राव आहात? पण डिटेक्टिव्ह राव हे 28-30 वर्षांचे तरुण आहेत असं आम्ही ऐकलं आहे, पण तुमचं वय तर खूपच जास्त आहे. यावर त्या व्यक्तीने डॉवरमधील सिगरेट काढली व ती पेटवून तिचा एक झुरका घेत हसत म्हणाला, हो माझं वय 28च आहे. हा आवाज ऐकताच PSI कांबळे हवालदार भिसे सोप्यावरून ताडकन उठून उभे राहिले, कारण त्या वृद्ध व्यक्तीचा आवाज आता एखाद्या तरुणासारखा झाला होता. खरं तर तो वृद्ध व्यक्ती नव्हताच, तर एक महान गुप्तहेर डिटेक्टिव्ह राव होता. रावने हसत हसत दोघांनाही बसण्याची सूचना केली. दोघेही परत सोप्यावर बसले. डिटेक्टिव्ह राव म्हणाला, काही नाही, जरा वयोवृद्ध व्यक्तीचा गेटअप ट्राय करत होतो. काय जमलाय की नाही एखाद्या म्हाताऱ्याचा गेटअप मला? PSI कांबळे हवालदार भिसे भूत पाहिल्यासारखे डिटेक्टिव्ह रावला निहाळत होते. ते दोघे अनेक वर्षे पोलीस खात्यात असूनही त्यांच्या पोलिसी नजरेने आज धोका खाल्ला होता. PSI कांबळे म्हणाले, काय हे डिटेक्टिव्ह राव, अहो आम्हाला जरा देखील संशय आला नाही की तुमच्या या वेशामागे एखादा 28-30 वर्षांचा तरुण असेल म्हणून. एखाद्या मेकअप आर्टिस्टला लाजवेल असा हुबेहूब तुमचा गेटअप आहे. खरंच तुमच्यासारखी तुम्हीच. असं म्हणून PSI कांबळे व हवालदार भिसे दोघेही हसायला लागले. तुम्ही बसा, मी आलोच. असं म्हणून डिटेक्टिव्ह राव आतील खोलीत गेला व काही वेळाने बाहेर आला. आता तो त्याच्या मूळ रूपात दोघांसमोर उभा होता. त्याने दोघांनाही कॉपी दिली व त्यांच्या नेहमीच्या आरामखुर्चीत बसला. बोला सर, मी काय मदत करू शकतो तुमची? डिटेक्टिव्ह राव म्हणाला. PSI कांबळे बोलू लागले, डिटेक्टिव्ह एका केसबद्दल मदत घेण्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलो आहोत. असं म्हणून PSI कांबळेने स्मिता व अजून एक महिला बेपत्ता आहे आणि एका महिलेचा खून झाला आहे याची सविस्तर माहिती रावला सांगितली. व पुढच्या महिन्यात आंतरराष्ट्रीय संमेलन आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत होणार आहे, त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये ही आमची अपेक्षा आहे. मीडिया व वरिष्ठांकडून आमच्यावर खूप दबाव आहे, त्यामुळे 10 दिवसात या प्रकरणाचा छडा लावतो अशी ग्वाही मी वरिष्ठांना दिली आहे. पण आम्हाला या तपासात काही ठोस धागेदोरे मिळाले नाहीत, त्यामुळे आम्ही तुमची मदत घेण्यासाठी इथपर्यंत आलो आहोत. आम्हाला खात्री आहे तुम्ही नक्कीच या प्रकरणाचा सूक्ष्मोक्ष लावाल. एवढं बोलून PSI कांबळे थांबले. डिटेक्टिव्ह रावने एक सिगरेट पेटवली व तो थोडा वेळ विचार करून PSI कांबळेंना म्हणाला, ठीक आहे, मी नक्कीच या केसचा तपास करेन. मला या केस संदर्भातील सर्व माहिती व पोस्टमॉर्टम रिपोर्ट हवे आहेत. हवालदार भिसेने त्यांच्या हातातील फाईल डिटेक्टिव्ह रावला दिली व म्हणाले, यात आत्तापर्यंतची सर्व माहिती व पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे. डिटेक्टिव्ह रावने ती फाईल टेबलवर ठेवली व तो म्हणाला, ठीक आहे, तुम्ही आंतरराष्ट्रीय संमेलनाच्या तयारीला लागा. मी लवकर ही केस सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. हे आत्मविश्वासाचे वाक्य ऐकल्यानंतर PSI कांबळे व भिसे दोघांच्याही चेहऱ्यावर समाधान दिसू लागलं. डिटेक्टिव्ह रावचे आभार मानून दोघेही तिथून निघून गेले. डिटेक्टिव्ह राव ती फाईल निहाळू लागला. एक पानावरून व फोटोवरून त्याची तीक्ष्ण नजर फिरत होती. काही वेळाने त्याने ती फाईल बंद केली. काही वेळ तो डोळे मिटून बसला व तपासाची गणिते मांडू लागला. तो तपास सुरू करण्यासाठी बाहेर पडणार तोच दारावरची बेल वाजली. रावने दरवाजा उघडला तर बाहेर त्याचा जीवाभावाचा मित्र श्रेयस उभा होता. त्याला पाहून राव म्हणाला, अरे ये ना श्रेयस, 2 दिवस कुठे आला नाहीस घरी? हो ना यार, ऑफिसचं खूप काम होतं, पण आता रिलॅक्स आहे बघ. आज कुठली नवी केस आली आहे तुला? श्रेयस म्हणाला. हो, त्या तपासासाठीच जात होतो. असं म्हणून रावने केस फाईल श्रेयसला दिली. श्रेयस ती फाईल वाचू लागला. काही वेळाने त्याने ती फाईल रावला दिली. अरेच्या, ही तर खूप कॉम्प्लिकेटेड केस आहे. काहीच धागेदोरे अजून सापडलेले नाहीत. चल राव, मी सुद्धा या तपासात तुझ्यासोबत आहे. ओके ठीक आहे, चल तर मग सुरुवात करूया तपासाला. असं म्हणून राव श्रेयसला घेऊन घराबाहेर पडला. थोडा वेळ प्रवास करून ते स्मिता जी बेपत्ता झाली होती तिच्या रूमबाहेर कार थांबली. अजून सुट्टी न संपल्याने कोणीही त्या बंगल्यात राहायला नव्हतं. रावने फाईलमधील फोटो काढले व तो बघत स्मिताच्या रूममध्ये शिरला. सर्व स्पॉटचे तो व्यवस्थित निरीक्षण करू लागला. स्मिता ज्यावेळी बेपत्ता झाली होती त्यावेळी रूमच्या वस्तू कशा होत्या त्याचा तो अंदाज त्या फोटोंच्या माध्यमातून लावू लागला. त्याने बाहेर येऊन गार्डनमध्ये काही तपास केला व थोड्या वेळाने गेटजवळ येऊन थांबला. श्रेयसने विचारले, राव तुला काय वाटते, त्या 2 अपहरणाचा आणि त्या मृतदेहाचा एकमेकांशी काही संबंध असेल? श्रेयस, सध्या तरी मी ठोस काही सांगू शकत नाही. मग राव, ही बेपत्ता झालेली मुलगी प्रेम प्रकरणातूनही पळून गेलेली असू शकते? नाही श्रेयस, ही शक्यता कुठेच जाणवत नाही. कारण पोलिसांनी तिच्या मैत्रिणींना, कॉलेजातील शिक्षकांना व तिच्या रूममेटची चौकशी केली आहे, परंतु तशी काही शक्यता समोर आली नाही.
जरी यांना स्मिताच्या प्रेम प्रकरणाबद्दल माहिती नसेल आणि ती स्वतःच्या मर्जीने पळून गेली असेल तर तिची कपड्यांची बॅग व मोबाईल इथेच का होता? ती सर्व काही घेऊन गेली असती ना. पण राव, आपलं लोकेशन कोणाला कळू नये म्हणून तिने मोबाईल सोबत नेला नसेल तर? तुझी शंका योग्य आहे श्रेयस, पण ती अडाणी मुलगी नाही. सिम कार्ड सोडून तिला मोबाईल घेऊन जाता आलं असतं. आणि बॅग ती पण इथेच होती आणि घरसुद्धा उघडंच होतं. त्यामुळे हिच्या बेपत्ता होण्यामागे काहीतरी वेगळंच कारण आहे. अजून शेजारपाजारी चौकशी करून राव व श्रेयस तिथून निघाले. अजून एक महिला बेपत्ता झाली होती. तिच्या घरी जाऊन त्यांनी थोडी चौकशी केली व बाहेर पडले. ते आता रेल्वे स्टेशनकडे जात होते. रावची नजर रस्त्याच्या दुतर्फा फिरत होती. तो काहीतरी शोधत होता. तसं ते रेल्वे स्टेशन त्या महिलेच्या घरापासून 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावरती होतं. रावने रेल्वे स्थानकावर जाऊन तेथील खाद्य दुकानदार व इतर स्टॉलवाल्यांकडे काही चौकशी केली व तेथून निघाला. श्रेयसही त्याच्यासोबतच होता. परंतु राव माणसांच्या घरी कुठेतरी नाहीसा झाला. श्रेयसला रावच्या अशा अचानक गायब होण्याची सवय होती. त्यामुळे तो रेल्वे स्टेशनच्या बाहेर कारमध्ये येऊन बसला. साधारणतः अर्ध्या तासाने राव कारपाशी येऊन उभारला. त्याने कोटच्या खिशातून सिगार काढली व ती पेटवून कारमध्ये येऊन बसला. संध्याकाळचे 6:30 वाजले होते. तपासात वेळ कसा निघून गेला हे त्यांनाच कळालं नाही. श्रेयसने गाडी एका हॉटेलच्या बाहेर थांबवली. दोघांनी तिथे जेवण केलं व कारमधून घरी आले. आता रात्रीचे 9 वाजले होते. श्रेयस व राव दोघेही बाहेर गॅलरीत बसले होते. राव सिगार पेटवून तिचे झुरके घेत होता. श्रेयसने रावला विचारलं, आजच्या तपासातून तुला काही पुरावे मिळाले आहेत का? नाही श्रेयस, अजून ठोस काही सांगता नाही येणार मला. या 2 बेपत्ता झालेल्या महिलांमागे गुन्हेगार एकच आहे की वेगवेगळे याबाबत काही आता सांगू नाही शकत मी. आपल्याला उद्याच ज्या महिलेचा मृतदेह आढळला होता त्या ठिकाणी जावं लागेल. पोस्टमॉर्टममध्ये त्या मृत महिलेवर अतिप्रसंग केल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे त्या स्पॉटवर जाऊन तपास करणं चांगलं ठरेल. आणि त्या मृत महिलेची ओळख पटलेली नाही. त्यामुळे उद्या सकाळी आपण त्या स्पॉटवर जाऊन काय मिळते का ते पाहू. चल आता झोपूया, खूप झोप येते मला. असं म्हणून राव झोपण्यासाठी निघून गेला. राव रेल्वे स्टेशनमधून तपास करून आल्यानंतर गप्प वाटत होता. श्रेयसला माहिती होतं की रावच्या मनात नक्कीच काहीतरी प्लॅन चालू आहे आणि तो त्याच विचारात मग्न आहे. श्रेयस जास्त डोक्यावर ताण न देता झोपण्यासाठी निघून गेला. सकाळी 8 वाजता PSI कांबळेंचा डिटेक्टिव्ह राव यांना फोन आला. त्याने दिलेली माहिती ऐकताच राव गडबडीत आपलं सर्व आवरून कार घेऊन बाहेर पडला. तो आता एका ठिकाणी थांबला. तिथे पोलीस फौजफाटा व ॲम्ब्युलन्स होती. रावला पाहताच हवालदार बिसे पळत रावकडे आले व त्याला सांगितलं की अजून एक मृतदेह सापडला आहे व तोही महिलेचाच आहे. इथे रस्त्याकडेला पडला होता. काही जंगली श्वापदांनी त्या मृतदेहाचे लचकेही तोडलेले आहेत. राव ज्या ठिकाणी उभा होता त्या ठिकाणी दोन्ही बाजूला घनदाट जंगल होतं व त्यातून एक डांबरी रस्ता जात होता. रावने तो मृतदेह पाहिला. खूपच वाईट अवस्था त्या मृतदेहाची झाली होती. रावने त्या मृतदेहाचे व्यवस्थित निरीक्षण केले. काही फोटो आपल्या कॅमेऱ्यात टिपले व त्यानंतर तो मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. आजूबाजूला त्याने थोडे निरीक्षण केले. संशयास्पद काही वस्तू सापडतात का हे पाहिले. PSI कांबळेंशी थोड्या वेळ चर्चा करून तो तिथून बाहेर पडला. तो परतीच्या वाटेवर होता. ते जंगल खारफुटी होते, म्हणजे समुद्रकिनारे होते. जंगल संपल्यानंतर बीच सुरू होत होता. रावने आपली कार रस्त्याकडेला थांबवली व तो समुद्रकिनाऱ्यावर आला व वाळूत पाय पसरून बसला. एका मृतदेहाची इतक्या वाईट प्रकारे विटंबना व्हावी याचे दुःख रावला वाटत होते. राव थोडा वेळ तिथेच वाळूत बसला होता. काही वेळाने त्याला श्रेयसचा फोन आला. श्रेयसने त्याला विचारले, तू कुठे आहेस राव? रावने त्याला घडलेली हकीकत सांगितली. श्रेयस म्हणाला, ठीक आहे, तू तिथेच थांब, मी आलो तिथे. त्याने रावला त्याचे लोकेशन मोबाईलवर पाठवण्यास सांगितले. रावने त्याला लोकेशन सेंड केले. काही वेळात लोकेशननुसार श्रेयस तिथे आला व राव शेजारी येऊन बसला. राव म्हणाला, अरे लगेच आलास की तू? हो, रस्त्यावर आज जास्त वाहने नव्हती व तू लाईव्ह लोकेशन सेंड केल्यामुळे रस्ता भरकटण्याची वेळच आली नाही मला. हे वाक्य ऐकल्यावर रावच्या डोक्याची टूप पेटली. त्याने श्रेयसला लगेच आपल्याला येथून एका ठिकाणी जावं लागेल असं सांगितलं. रावच्या डोक्यात तपासाबद्दल काहीतरी सुपीक कल्पना आहे हे श्रेयसला समजलं. तो रावसोबत निघाला. तिथून निघाल्यावर शहरात एके ठिकाणी श्रेयसने त्याची कार पार्क केली व तो रावच्या कारमध्ये येऊन बसला. राव, आपण कुठे जातोय हे तरी सांगशील का? आपण आता पोलीस स्टेशनमध्ये जातोय, कारण आपल्याला त्या बेपत्त्यात झालेल्या महिलांच्या मोबाईलचे लोकेशन पाहिलं पाहिजे. कारण फक्त स्मिताचा मोबाईल हा तिच्या रूमवर होता. बाकीच्यांचा मोबाईल कुठे आहे हे पाहिलं पाहिजे, म्हणजे त्यांचं शेवटचं लोकेशन कुठं होतं ते. काही वेळ प्रवास करून ते पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले व तडक PSI कांबळेंच्या केबिनमध्ये गेले. राव व श्रेयसला पाहताच कांबळेने
त्यांना बसण्यास सांगितलं व त्यांच्यासाठी चहा मागवला. रावने डायरेक्ट मुद्द्याला हात घातला. त्याने कांबळेंना प्रश्न केला. स्मिताचा मोबाईल तिच्या घरीच होता, पण त्यानंतर एका महिलेची बेपत्ता झाल्याची केस आली. तिचा मोबाईल कुठे होता बरं? त्या महिलेचाही मोबाईल आम्हाला मिळाला नाही. ओके, मग त्या महिलेच्या मोबाईलचं लास्ट लोकेशन कुठे होतं हे कळेल का? हो, त्या महिलेचं लास्ट लोकेशन त्या रेल्वे स्टेशनजवळील आहे. त्यानंतर तिचा मोबाईल बंद झाला. तो आत्तापर्यंत बंदच आहे. एक्झॅक्ट लोकेशन हे रेल्वे स्थानकावरच होतं का? नाही, रेल्वे स्थानकापासून बाहेर पडणारा एक रस्ता आहे, त्या ठिकाणी होतं. ओके, आता सकाळी जो मृतदेह आढळला त्याच्याजवळ मोबाईल होता का? नाही, तिच्याजवळ मोबाईल सापडला नाही. पण हा डिटेक्टिव्ह त्या मृतदेहाची ओळख पटली आहे. हवालदार बिसे त्यांना घेऊन आता पोलीस स्टेशनमध्येच येत आहेत. त्यांचं बोलणं चालूच होतं तोच हवालदार बिसे केबिनमध्ये त्या नातेवाईकांना घेऊन आले. तो मृतदेह पल्लवी नावाच्या महिलेचा होता. तिचं वय 36 होतं. त्या महिलेच्या घरच्यांची चौकशी केल्यावर समजलं की ती महिला मुंबईतील एका MNCमध्ये जॉब करत होती. तिच्या नवऱ्याचे 2 वर्षांपूर्वी निधन झालं होतं. तिला 10 वर्षांचा एक मुलगा होता. तो तिच्या सासू सासऱ्यांकडे असायचा व ती महिन्यातून सुट्टीच्या दिवशी गावी जायची. कामाच्या व्यापामुळे अनेकदा फोनवरती बोलणं व्हायचं नाही. 4 दिवसांपासून बोलणे झाले नव्हते. जास्तीत जास्त 1 दिवस वेळ व्हायचा, पण दुसऱ्या दिवशी सकाळी व संध्याकाळी त्या घरी कॉल करत होत्या. परंतु 4 दिवस झाले काही कॉल आला नाही व फोनही स्विच ऑफ लागत होता. मग कंपनीत चौकशी केल्यावर त्या 4 दिवसांपासून कंपनीत आल्याच नाहीत असं सांगण्यात आलं. त्यामुळे त्याने मुंबईला धाव घेतली व इतरत्र तपास करून तिचा पत्ता न लागल्याने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. त्यांनी ज्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती ते पोलीस स्टेशन वेगळे होते. ज्यावेळी मृतदेहाची बातमी तेथील पोलीस स्टेशनला कळाली त्यावेळी त्यांनी त्या महिलेचा चेहरा ओळखला व त्यांच्या घरच्यांना ओळख पटण्यासाठी बोलून घेतलं होतं. त्यांच्या घरच्यांकडून योग्य ती माहिती घेऊन PSI कांबळे त्यांना जाण्यास सांगितलं. रावने त्या महिलेच्या नातेवाईकाकडून माहिती मिळवली. रावने त्या मृत महिलेच्या मोबाईल नंबरवरून तिच्या शेवटचे लोकेशन मिळवलं व श्रेयसला घेऊन तिकडे निघाला. राव, हे काही घडतंय ते खूप भयंकर आहे. आत्तापर्यंत 2 महिलांचे मृतदेह सापडले आहेत व 2 महिला या अजूनही बेपत्ता आहेत. हो श्रेयस, आपल्याला लवकरात लवकर या केसमागे जे कोणी आहेत त्यांना शोधून काढलं पाहिजे. पण राव, ही लोकेशनची काय भानगड आहे? या लोकेशनवरून काय समजेल? कारण फक्त त्या ज्या ठिकाणावरून गायब झाल्या होत्या तिथपर्यंतच लोकेशन आत्तापर्यंत आपल्याला मिळाले. श्रेयस, गुन्हेगार कितीही हुशार असला तरी तो काहीतरी चूक नक्कीच करत असतो. व आता ज्या महिलेचा खून झाला आहे त्या महिलेचे फोन लोकेशन त्या जिथून गायब झाल्या होत्या तिथंच संपतं. म्हणजे त्या व्यक्तीने त्यांचं अपहरण करताना त्यांचा फोन तिथे स्विच ऑफ केला हे कळतं. रेल्वे स्थानकाबाहेरून बेपत्ता झालेली महिला व आज सकाळी मृत अवस्थेत सापडलेली महिला यांच्यात हे साम्य आहे. त्यामुळे या सगळ्यामागे एकच गुन्हेगार असणार ही मला खात्री आहे. काही वेळाने राव व श्रेयस मृत झालेली महिला म्हणजेच पल्लवीचे ज्या ठिकाणी शेवटचे लोकेशन मिळाले होते तिथे आले. तो भाग थोडा सामसूम होता. म्हणजे त्या ठिकाणाहून 100 मीटर अंतरानंतर वस्ती चालू होत होती. राव त्या ठिकाणी काही पुरावे मिळतात का हे पाहण्यास सुरुवात केली. त्याला काही ठोस असं आढळून आलं नाही. मग त्याने त्या भागातील CCTV फुटेज पाहण्यास सुरुवात केली. पुढे वस्तीतील दुकानाबाहेरील CCTVत काय संशयास्पद सापडतं का हे तो आपल्या तीक्ष्ण नजरेने पाहत होता. खूप वेळ त्याने अनेक CCTV फुटेज पाहिले व तिथून जाण्यास निघाला. राव व श्रेयस कारमध्ये बसले. श्रेयस रावला म्हणाला, काय वाटते तुला? आणि CCTV फुटेजमध्ये संशयास्पद काही पाहिलंस का तू? नाही श्रेयस, कारण ज्यावेळी मोबाईल स्विच ऑफ झाला त्यावेळी व त्यानंतर अनेक वाहने त्या रस्त्यावरून ये जा करत होती. त्यामुळे वेगळं असं काही जाणवलं नाही. व ती महिला ज्या MNC कंपनीमध्ये काम करत होती तिथून तिचे घर हे वेगळ्या ठिकाणी आहे. मग त्या महिलेचं हे लास्ट लोकेशन इथे का दाखवत आहे हे समजत नाही. त्या महिलेकडे स्वतःची गाडी नव्हती, त्यामुळे ती टॅक्सीने यायची असं तिच्या घरच्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे ती ऑफिसवरून येताना नक्कीच कोणत्या तरी टॅक्सीत बसले असणार. आपल्याला त्या ऑफिसजवळील CCTVचा फायदा होऊ शकतो असं म्हणून राव व श्रेयस ती महिला काम करत होती तिथे गेले. रावने ऑफिसमध्ये जाऊन त्या महिलेबद्दल चौकशी केली व बाहेर येताना त्याने गेटवरील वॉचमनकडून माहिती घेतली व तो कारमध्ये येऊन बसला. श्रेयस त्या वॉचमनच्या म्हणण्यानुसार ती महिला टॅक्सीने येत होती व इथून थोड्या अंतरावरच टॅक्सी थांबतात, तिथून तू जायची. आपल्याला तिथे जाऊन चौकशी करावी लागेल. राव व श्रेयसने तिथे उभ्या असलेल्या टॅक्सीवाल्यांना पल्लवीचा फोटो दाखवला व 4 दिवसांपूर्वी या टॅक्सीत बसल्या होत्या का याची चौकशी केली. तेथील टॅक्सी युनियनच्या लीडरने तो फोटो व्हॉट्सअपद्वारे आपल्या टॅक्सी युनियनमधील सर्व लोकांना पाठवला.
परंतु कुणीही त्या महिलेला 4 दिवसांपूर्वी टॅक्सीतून सोडले नाही असं सांगितलं. रावने त्या टॅक्सी युनियन लीडरकडून त्या स्टॉपवर थांबणाऱ्या सर्व गाडींचे नंबर घेतले व तिथून निघाला. श्रेयस म्हणाला, राव आता पुढे काय करायचं? श्रेयस, आपल्याला ह्या स्टॉपवरील टॅक्सी पल्लवीचे शेवटचे लोकेशन ज्या ठिकाणी मिळाले तेथील CCTVत त्या वेळेत तेथील रस्त्यावर आली होती का हे पाहावे लागेल. कदाचित कोणता तरी टॅक्सी चालकाने तिला सोडलं असेल व तो खोटं बोलत असेल तर ते आपल्याला कळेल. राव व श्रेयस काही वेळाने घरी आले. रावने त्याला आवश्यक वाटतात त्या CCTVचे फुटेज पेनड्राईव्हमध्ये कॉपी केले होते. तो लॅपटॉपला पेनड्राईव्ह लावून ते फुटेज पाहत होता. प्रत्येक टॅक्सीवर त्याची करडी नजर होती. प्रत्येक टॅक्सीचे नंबर तो नोट करत होता. परंतु त्या स्टॉपवरील एकही नंबर त्या टॅक्सी मिळता जुळता नव्हता. अनेक वेळ निरीक्षण करून शेवटी त्याने लॅपटॉप बंद केला. श्रेयस, जे 2 मृतदेह मिळाले त्यातील एक मृतदेहाची ओळख अजूनही पटलेली नाही. त्या मृत महिलेची मिसिंग कंप्लेंट ही कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये अद्याप आलेली नाही. पण राव, असं कसं होऊ शकतं? तिच्या घरचे किंवा नातेवाईकांपैकी कोणीतरी मिसिंग कंप्लेंट द्यायला हवी होती ना. श्रेयस, तिला कोणतेही नातेवाईक नसतील तर, ती एकटीच राहत असेल तर. त्या दोन्ही मृतदेहांवर अतिप्रसंग झाल्याची नोंद पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आहे. त्या महिलेचा चेहरा विद्रूप झाल्यामुळे तिचा फोटोच्या माध्यमातून शोध घेणं खूप कठीण आहे. मग आता आपण पुढे काय करायचं राव? श्रेयस, या सर्वामागे एकाच व्यक्तीचा हात आहे असं मला राहून राहून वाटतंय. पण मला एक गोष्ट खटकते. चल श्रेयस, आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊन येऊ. राव व श्रेयस पोलीस स्टेशनमध्ये गेले. श्रेयस बाहेरच कारमध्ये बसला. राव आत जाऊन काही वेळाने बाहेर आला. रावच्या हातात आता एक कॅरी बॅग होती. त्यामध्ये कोणती तरी वस्तू होती. आजच्या भागात एवढंच. राव पोलीस स्टेशनमधून काय घेऊन आला आहे व सर्व गुन्ह्यामागे आरोपी एकच आहे असं राव का म्हणाला? तो त्या गुन्हेगारांना कशा पद्धतीने शोधून काढेल हे पुढील भागात पाहूया. धन्यवाद.